आज आपण करणार आहोत कटला मच्छीचा रस्सा आणि बांगडा फिश फ्राय। रश्श्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो कटला मच्छी घेतली, स्वच्छ धुवून। वाटण्यासाठी आपल्याला पाहिजे 2 कांदे कापून घेतलेत, अर्धी वाटी खोबरं, 1 चमचा तीळ, 10-15 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर। वाटण्यासाठी लागणारं साहित्य भाजून वाटून घेऊ। हे सर्व साहित्य भाजून वाटून घेऊया। कांदा भाजून झाला आहे, आता खोबरं भाजूया। अद्रक, लसूण, तीळ, कोथिंबीर घालूयात। सगळं चांगलं भाजून वाटून घेऊयात। दोन ते 3 पळी तेल तापून मसाला चांगला परतून घेऊया। मसाला चांगला परतून झाला आहे, राहिलेले मसाले घालून चांगला मसाला भाजून घेऊया। रश्श्यासाठी गरम पाणी घालून घेऊया। रश्श्याला उकळी आल्यावर त्यात 10 मिनिटे मच्छी टाकून शिजवून घेऊ। मच्छी टाकून झाल्यावर 10 मिनिटे छान शिजवून घेऊया। कटला मच्छीचा रस्सा तयार झाला। आपला रस्सा तयार झाला। आता आपण बांगडा फ्राय करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, तिखटासाठी 4 चमचे लाल मसाला, चवीनुसार मीठ, 2 चमचे धने पावडर, थोडीशी हळद। आता हे सर्व साहित्य मिक्स करून आपण मच्छीला मसाला लावून घेऊया। सर्व मच्छीला मसाला लावून झालेला आहे। एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया। आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया। तयार आहे आपला कटला मच्छीचा रस्सा आणि बांगडा फिश फ्राय।